मग चांगलं आहे की, चांगलं आहे उलट, त्यात काय विशेष आहे? पुण्याच्या संदर्भामध्ये काल काही झालंय का मंत्री महोदयाशी तुमचं बोलणं? त्याच्यावर टाइमच नाही भेटला त्यांना बी ना आम्हाला बी, दोघाला म्हणतो ना काय आता. पुणे देश दाखल झाले मराठा आंदोलन. आता ते 2 दिवसात घेऊ म्हणले होते, 2 महिने झाले, 1 महिन्याचा 1 दिवस आहे त्यांचा. त्यामुळे महत्वाच्या विषयाला हात घालू असं आमच्या डोक्यात आलं आणि आपण आरक्षणच हाच मुद्दा मुख्य अग्रस्थानी ठेवून चर्चा करूयात म्हणून ती चर्चा केली. ते घ्यायच्यात का नाही ते ठरवतील, परंतु शब्द मात्र त्यांचेच आहेत. त्यांनी ते 24 डिसेंबरच्या आत पूर्ण करावेत ही आम्हाला आणखीन पण अपेक्षा. काही केलं तरी मराठी आरक्षण घेणार, काहीही केलं तरी. पुन्हा पुन्हा सांगतो, जे इथून पाठीमागे एक प्रयोग त्यांनी केला त्या भानगडीत मात्र आता सरकारनं पडू नये ही त्यांना विनंती. 24 तारखेची डेडलाईन परवा दिवशी संपते. हो, मग पुढची दिशा ठरल जर या 2 दिवसात काय नाही केलं तर. आहेच ती मागं घेण्याचं काही कारण असण्याचं कारणच नाही. मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालंय, कारण मराठ्यांच्या 67च्या अगोदरच्या शासकीय नोंदी सापडल्या. ह्या माझ्या मतानं, वैयक्तिक माझं मत आहे, स्वातंत्र्य झाल्यापासून आणि त्याच्या अगोदर सुद्धा एकाचीही शासकीय नोंद नाही जी आरक्षणामध्ये गेले. त्यांची कायद्याच्या चौकटीत नोंदी असणारा फक्त मराठा समाज आहे की जो ओबीसी आरक्षणात आहे, तरी दिलं जात नाही. आणि जर आमच्यावर एवढा अन्याय होत असेल तर तुम्ही नोटिसा दिल्या तरी आम्ही ते घेणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.